लक्ष द्या. रसिकाची नाडी ओळखणारा कलाकार पाहिजे, दीपवीला डोळे बघणारा चासा चित्रकार पाहिजे. कोण येणार नाही धंद्यामध्ये, स्वत व्यवहार पाहिजे आणि कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी तो माणूस खरा जाणकार असला पाहिजे. महाराजांनी सांगितलं की पारख ही पारख्यानं करायची आहे, पारद्यानं नाही. खरा असेल जो रत्न पारखी. पण सकट महाराज कसा आहे, रंग हा रंगवण्यासाठी असतो, पिण्यासाठी नसतो. हो दिनेश, देशात शेळीची किंमत नाही आलाय बैलाच्या बाजारात. दामू हत्तेकर यांच्याकडून चाललेल्या सेवेसाठी 101 रुपयाला धन्यवाद. पाया झाला नारो ते बांधिला कापुरो, ते बिबियाचे काम आणि आधमाशी तो आधम. महाराज रुसला घरचा गुलाम, धनी करतो त्याला सलाम. ते चाकराचे काम आणि आधमाशी तो आधम. अव देवाऱ्यावर विंचवाला, आता त्याला काय हाताने सारून चालल, पण चप्पल घ्यायचं म्हणलं तर देवावर बसलाय. वाघ अंगावर आला तर आपण हातामध्ये बंदूक घेतो, साप निघाला तर हातामध्ये काठी घेतो, आणि असला विंचू निघाला तर चप्पलच. तुका म्हणे सर्प विंचू नारायण आणि वंदावे धरून शिवू नये. पण दिनकर ह्याचं काम कसं झालंय माहिती का, शिळीसारखं शेंड खुडतंय नुसतं. तुझी माझी रे जमली आज जोडा, एक तर बाप दाखवायचं ना पिंडच पाडायचं. तुझी माझी रे जमली आज जोडा. सकट महाराज राजकारणात शरद राहून भारुडात विनायकराव विसरायचं नाही. जान जाएगा लेकिन शान नहीं जाएगा. तुझी माझी रे जमली आज जोडा. अरे हो उद्या मैदानी तोडीला, तुझी माझी रे जमली आज जोडा. हो उद्या मैदानी तोडीला तोडा, माझी रे जमली आज जोडा. काय म्हणतोय, देवादेकात सुद्धा भांडणं जायची. गणपती म्हणतो मी मोठा, हनुमान म्हणतो मी मोठा. सगळ्यात भांडण कुठं आहे, नाही असं ठिकाण आहे का? सगळीकडे भांडण आहे. घरात नवरा बायको सुद्धा भांडणच आहे. ओय महाराज, आणि असं ज्याच्या घरी झालं भांडण नवरा बायकोच, आणि भांडण झालं गाडी राग आला, रागात फोनच लावला सासरवाडीला. आता सासरवाडीला फोन लावल्यावर कुणाला लावायचा, मेहुण्याला लावायचा किंवा सासऱ्याला लावायचा. ह्यानं फोन लावला सासूला, आणि सासूला फोन लावला, हॅलो. तिकडनं सासू म्हणले हॅलो कोण बोलतोय. अहो म्हणलं मी तुमचा जावाय आहे. जावाय म्हणले, सासू म्हणली बोला किंवा जावाय बापू. म्हणले काय बरं आहे का, कसं काय, कशाचं बरं आहे कशाचं काय. म्हणलं तुमची पोरगी म्हणला निवळ भंगार आहे. सासूला काय म्हणलं, पोरगी म्हणला निवळ तुमची भंगार आहे. म्हणल्यावर सासूला आला राग. सासू तिकडं म्हणली म्हणून तर भंगारवाल्याला दिले म्हणली. हो दे मैदानी रे, हो दे मैदानी, हो दे मैदानी रे, हो दे मैदानी, हो दे मैदानी तोडी ना तोडा, हो दे मैदानी तोडी ना तोडा. अरे तुझी माझी रे जमली आज जोडा. हे फक्त दिसायला मोठा आहे पण वागायला खोटा आहे. हो दे मैदानी रे,
तुझी माझी रे जमली आज जोडा चहा करायला येत नाही लागला कॉफी करायला नुसतं शेंड आणते तुझी माझी रे जमली आज जोडा अरे हो द मैदानी तोडीला जमली आज जोडा हो द मैदानी तोडीला तुझी माझी जमली आज जोडा शिवाजी सदितले घर शिवाजी ते मामलेदार अवघा कारभार त्या जिवाजीचा हो माय बाप कौलात लिहिली बोली परंतु जिवाजी विसरले चाली आणि धान्याची दरबारची शुद्धी नाही केली मग पस्तावले हो माय बाप कौल भरला परिपूर्ण या माझीचे आले धरणे आणि आयु जिवाजीचे उडाले ठाणे मग दिनवदने होतील हो माय बाप म्हणून एकनाथ महाराज म्हणतात आयशे जन्म लक्ष 84 फेरे झाले जिवाजीशी आणि शरणी का जनार्दनाशी तरीच फेरे चुकतील हो माय बाप मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर संताची संगत केली पाहिजे संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे धन श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे परमार्थ करणे कारण जिथं जे मिळतं तिथं त्याचीच मागणी करायची असते आता कोण कुणाची भक्ती करतं कोण कुणाची करतं ह्यानं केली शंकराची भक्ती लक्ष्मण सकट आता शंकराची भक्ती केली मग म्हणलं का ना डीजे वाले भाव आणि गणपतीचं गाणं आणि मग शंकराची भक्ती केली शंकर प्रसन्न शंकरानं सांगितलं बोल तुला काय मागायचं ते माग आता काय मागायचं ते माग म्हणल्यावर हे काय म्हणला माहिती का डीजे 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 शंकर म्हणला माझ्याजवळ जर डीजे असता तर मी डमरू वाजवत बसलो असतो का म्हणून कळलं पाहिजे कळलं तर भारूड नाही तर जीवाला बेरड आहे तुझी माझी रे जमली आज जोडा तुझी माझी रे जमली आज जोडा अरे हो दे मैदानी तोडीला रे जमली आज जोडा हो दे मैदानी तोडीला तुझी माझी रे जमली आज जोडा हो मैदानी तोडीला तुझी माझी रे जमली आज जोडा हो मैदानी तोडीला तुझी माझी रे जमली आज जोडा हे सांगोला सोन्याचा आहे पंढरपूर पाण्याचा आहे आणि मंगळवेढा दाण्याचा आहे तुझं काय रे तुझी माझी रे जमली आज जोडा अरे हो ग मैदानी तू